1980-90चा काळ मुंबईच्या बिल्डर लॉबीसाठी सुवर्ण काळ आणि तितकाच दहशतीचा सुद्धा काळ होता। मुंबई झपाट्याने डेव्हलप होत होती, बिल्डर्सकडे खूप पैसा होता, म्हणून अंडरवर्ल्डचा सुद्धा त्यांच्यावर डोळा होता। खंडणी वगैरेच्या घटना खुलेआम सुरूच होत्या। तशाच प्रकारची एक घटना 9 ऑक्टोबर 1989, नालासोपारा रेल्वे स्थानक। मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत पेपर वाचत वसई विभागातला एक बिल्डर बसला होता। नाव सुरेश दुबे। तेवढ्यात गर्दीतून काही लोक आले आणि सुरेश यांच्यावर गोळ्या झाडून निघून गेले। सुरेश दुबेंची हत्या झाली। आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर वसईत सुरेश दुबेंच्या हत्येचा बदला त्यांची सून स्नेहा पंडित दुबेंनी घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत। तेही कुणाचा खून करून नाही, तर विधानसभा निवडणुका जिंकून हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून। यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आणि 35 वर्षांपूर्वीच्या हत्येचा काय संबंध आहे? स्नेहा पंडित दुबेंनी बदला कसा घेतला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। महाराष्ट्रात महायुतीच्या दणदणीत विजयादरम्यान भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या स्नेहा पंडित दुबे यांनी वसईत कमळ फुलवून इतिहास रचला। वसई मतदारसंघ हा भाजपाने प्रथमच जिंकला। वसई विरारमध्ये गेली 35 वर्ष हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता होती, पण या निवडणुकीत स्नेहा पंडित दुबे यांनी 77,553 मतं मिळवत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला। पण या गोष्टीची सुरुवात 1980च्या काळात झाली। सुरेश दुबे हे वसई भागात जमिनी घ्यायचे, त्यावर बिल्डिंग बांधायचे आणि त्या विकायचे, असा एकंदरीत त्यांचा व्यवसाय होता। त्यांच्या समोर त्यांचे प्रतिस्पर्धी होते भाई ठाकूर। त्या काळात जमिनी बळकावणं, हडपणं आणि बेकायदेशीर बांधकाम करणं सर्वत्र सुरूच होतं। त्या काळी सुरेश दुबेंनी नालासोपाऱ्याच्या जवळ असणाऱ्या आचोळे गावाजवळ जमीन खरेदी केली होती, पण भाई ठाकूरला ती जमीन हवी होती। ही जमीन मिळावी म्हणून भाई ठाकूर यांनी खूप प्रयत्न केले। त्यांनी सुरेश दुबेंना स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं। यावेळी जमिनीबाबत चर्चा झाली आणि विरारमध्ये व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यायला लागेल असं सुरेश दुबेंना बजावण्यात आलं। भाई ठाकूरकडून धमक्या मिळाल्यानंतर दुबेंनी घरातून बाहेर पडणं बंद केलं। 8 ऑक्टोबर 1989 रोजी सुद्धा जमिनी ताब्यात दिल्या नाही तर भाई ठाकूर तुला संपवेल अशी धमकी दुबेंना आली होती। त्यानंतर सुरेश दुबे यांना त्यांच्या कुटुंबियांनी गावी गोरखपूरला जाऊन राहावं असं सुचवलं, म्हणून दुसऱ्या दिवशी गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी ते नालासोपारा स्टेशनला गेले। त्यांच्यासोबत एक नातेवाईक सुद्धा होता। चर्चगेटकडे जाणाऱ्या ट्रेन उशिरा धावत असल्याने सुरेश न्यूजपेपर वाचायला गेले। त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक हे बूट पॉलिश करत होते। इतक्यात तिथे हातात रिव्हॉल्वर घेऊन काही लोक आले आणि त्यांनी सुरेश दुबे यांच्या दिशेने गोळीबार केला। यात सुरेश दुबे गंभीर जखमी होऊन प्लॅटफॉर्मवर कोसळले। सुरेश दुबेंचा जागीच मृत्यू झाला। तेव्हा सुरेश दुबेंच्या हत्येसाठी भाई ठाकूर आणि माणिक पाटील यांची गँग जबाबदार असल्याचं समोर आलं। या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला होता। या हाय प्रोफाईल प्रकरणात राजकीय प्रभावाचा वापर केल्याचं उघड झालं। हा खटला सुरू असताना रिव्हॉल्वरही बदलण्यात आलं आणि इतर पुरावेही नष्ट करण्यात आले असं म्हटलं जातं। नंतर जेव्हा सुधाकर सुरडकर ठाणे जिल्ह्यात DIG झाले, तेव्हा भाई ठाकूर आणि इतर गुन्हेगार टाडा अंतर्गत तुरुंगात गेले, त्यांना शिक्षा झाली। हा खटला कोर्टात सुरू होता, पण 2023 मध्ये भाई ठाकूर यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं। सुरेश दुबेंच्या हत्येनंतर 1 वर्षांनी भाई ठाकूर यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर राजकारणात उतरले। 1990 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाकडून वसई मतदारसंघातून आमदारकी जिंकली। 2009 ची निवडणूक सोडली तर या मतदारसंघात त्यांचाच दबदबा होता। 2009 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवलीच नव्हती। त्यांच्या बहुजन विकास आघाडीकडून नारायण मानकर यांनी निवडणूक लढवली होती। त्यानंतर पुन्हा हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आणि त्यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या। पण यंदाच्या निवडणुकीत स्नेहा पंडित दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलाय। स्नेहा दुबे या सुरेश दुबे यांचा भाऊ श्याम सुंदर दुबे यांच्या सून आहेत। सुरेश दुबेंच्या हत्येशी भाई ठाकूर यांच्यावर आरोप होते, त्यामुळे स्नेहा यांनी सासऱ्यांच्या खुनाचा राजकीय सूड घेतल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।